सर्वजण ज्या गोष्टीची वाट पाहत होती की तलाठी परीक्षा कोणामार्फत होणार, ती तलाठी परीक्षा होणार, तलाठी परीक्षा होणार MPSC मार्फत. ओके. आता त्याचा पुरावा म्हणून जो पत्र आहे ते वाचणार आहे. विनाकारण जास्त 2 मिनिटाच्या व्हिडिओला 20 मिनिट काही मी लावणार नाही. तर मुद्द्याचं बोलू आणि पत्र आहे ते तुम्हाला सविस्तर सांगून देतो. बघा, विषय आहे ग्राम महसूल अधिकारी तलाठी या संवर्गाची बिंदू नामावलीबाबत. बिंदू नामावली काय असते की कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठं जागा शिल्लक आहे, कोणत्या मंडळामध्ये किती जागा शिल्लक आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, कोण रिटायर झाल्यानंतर जागा शिल्लक आहे का, ह्या सगळ्याचा आढावा घेतला जातो. कोणकोणत्या विभाग म्हणजे कुठं जॉईनिंग द्यायचं का, आणि हे त्यांच्यासाठी ते आवश्यक असतं ग्राम महसूल विभागाला. ओके. तर सामान्य प्रशासन विभागासाठी. ओके. बरं, ठीक आहे. संदर्भ बघू. कार्यासन अधिकारी महसूल वन विभाग यांचे पत्र क्रमांक हे आहे ना, त्या पत्राचा संदर्भ घेऊन त्यांनी पत्र केलेलं आहे. तर उपरोक्त विषयांना संदर्भित पत्राच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या अखत्यारीत पदांची निवड प्रक्रिया सुलभ व जलद करण्याच्या अनुषंगाने विविध संवर्गाचे वर्गीकरण करून निवड प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 31 डिसेंबर 2025 म्हणजेच काय, आज आहे 4 फेब्रुवारी. ओके, सॉरी, आज आहे 6 फेब्रुवारी. तर ही जवळपास 1-1.5 महिन्याखालची गोष्ट आहे. अखेरचे रिक्त पदांची स्थिती व बिंदू नामावली प्रमाणात केलेली याबाबतची माहिती मागवली आहे. ओके, म्हणजे 2025 अखेरपर्यंत. सदर माहिती संवर्गाच्या एकत्रीकरणाअंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे. आता हे जे मी अंडरलाईन करत आहे, ओके, या शब्दाकडे लक्ष करा आणि याच शब्दाच्या आधारावर आपण ठामपणे म्हणू शकतो की परीक्षा कुठे कोण घेणार आहे कार्तिक, तर ती परीक्षा घेणार आहे MPSC. ओके. एकत्रितरित्या मागणी पत्रक पाठवण्यात यावे यासाठी मागवण्यात आलेले आहे, म्हणजे सगळी माहिती मागून घेणार आहे. ओके. त्यानंतर करिता आपणास याद्वारे अवगत करण्यात येत आहे की ग्राम महसूल अधिकारी तलाठी निहाय प्रथम नियुक्ती आदेश, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे प्रमाणित प्रतिसह खालील तक्त्यात नमूद माहिती तात्काळ करावी. एक्सेल शीट, युनिकोड फॉन्ट. आता हे प्रत्येक डिपार्टमेंटला ही माहिती मागून घेतात. ही आपल्याला बघायची गरज नाही. ओके. फक्त जागा काढत असताना तुम्हाला माहीत आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC, दिव्यांग ह्या सगळ्यांसाठी जागा काढल्या जातात. त्यामुळे इथं सगळं ही माहिती मागून घेतल्यानंतर मग पुढचा टप्पा ठरला जातो की नेमकं जागा कोणत्या प्रवर्गाच्या किती शिल्लक आहेत, कोणत्या मंडळामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये. ओके. मग त्या अनुषंगाने तिथं भरती केली जाते, म्हणून ही माहिती मागून पुढची टप्पा होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आजच्या व्हिडिओमधून 2 गोष्टी लक्षात घ्या. एक, तलाठी परीक्षा होणार, बरोबर, ते तर होतच असते, त्याला 2 वर्ष 3 वर्षाच्या कालावधीनं. दुसरा मुद्दा आहे जो मेन परीक्षा MPSC घेणार. बस हे ठरलेलं आहे. मी म्हणलं होतं की आपल्याकडे बाप दाखवणं तर श्राद्ध कर. तर आज काय, ह्या पत्राच्या आधारे ठामपणे आपण म्हणू शकतो की परीक्षा ही MPSCकडे जाणार तलाठीची. बस विषय संपला. बाकी इतर गोष्टी पुढे. ओके. हे डॉक्युमेंट्स आहेत आणि ह्यानुसार असं समजतं की तलाठी प्रोसेस चालू आहे, परंतु ह्या परीक्षा लगेच येईल असं आपण नाही सांगू शकत. प्रोसेस चालू आहे एवढं ठामपणे सांगू शकतो. व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.